नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर। आज आपण शेअर बाजारातील एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे स्टॉप लॉस म्हणजे काय। बरेच नवीन गुंतवणूकदार किंवा ट्रेडर्स स्टॉप लॉस न लावता मोठ्या तोट्यात जातात। म्हणून आज आपण स्टॉप लॉसचा अर्थ, त्याचे प्रकार, फायदे आणि वापर कसा करायचा हे सविस्तर समजून घेणार आहोत। स्टॉप लॉस म्हणजे काय, तर स्टॉप लॉस म्हणजे एक असा आदेश किंवा ऑर्डर जो आपण ब्रोकर किंवा दलालकडे आधीच लावून ठेवतो, ज्यामुळे एखादा शेअर ठराविक किमतीखाली गेला तर तो आपोआप विकला जातो। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्टॉप लॉस म्हणजे तुमच्या तोट्याला मर्यादा घालणारा ब्रेक। यामुळे भावना न दाखवता तुमचं नुकसान मर्यादित ठेवता येतं। उदाहरणार्थ, तुम्ही एखादा शेअर 200 रुपयांना घेतला आहे आणि तुम्ही स्टॉप लॉस 190चा लावला आहे, म्हणजे 190च्या खाली गेला तर तो तुमचा शेअर आपोआप विकला जाईल। तुमचा तोटा फक्त 10 रुपयांना मर्यादित राहील। स्टॉप लॉस का महत्त्वाचा आहे, कारण मोठ्या तोट्यापासून बचाव होतो। म्हणजेच भाव अचानक खाली आले तर घाबरून न जाता स्टॉप लॉस आपलं रक्षण करतं। भावनांवर नियंत्रण राहतं। जसं की ट्रेड करताना आपण आता वाढेल, थोडं थांबूयात असं मनात येतं, पण स्टॉप लॉस लावला की निर्णय आपोआप होऊन जातो। शिस्त तयार होते, म्हणजेच यामुळे तुमच्या ट्रेडिंगमध्ये नियम पाळण्याची सवय लागून जाते आणि नवीन गुंतवणूकदारांसाठी सुरक्षितता निर्माण होते। जसे की नुकसान मर्यादित ठेवून नवीन लोकांना मार्केटमध्ये टिकून राहता येतं। स्टॉप लॉसचे प्रकार काय, तर फिक्स्ड स्टॉप लॉस म्हणजेच ठराविक टक्केवारी किंवा रक्कम गमावली तर विक्री करणे। उदाहरणार्थ 5% किंवा 10% नुकसान झाले की सेल करणे। ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजेच शेअर वर गेला तर स्टॉप लॉस पण वर हलवता येतो, म्हणजेच नफा लॉक होतो आणि तोटा कमी होतो। 3. स्टॉप लॉस मार्केट ऑर्डर म्हणजेच स्टॉप लॉस लागल्यावर लगेच मार्केट प्राईसला विक्री होते। आणि 4 म्हणजे स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर। हा स्टॉक प्राईस आणि लिमिट प्राईस ठरवून विक्री केली जाते। उदाहरणार्थ, रिलायन्स हा 1400 रुपयाला खरेदी केला असेल आणि स्टॉप लॉस 1350 लावला असेल, तर भाव 1350ला आला की विक्री आपोआप होईल। आणि ट्रेलिंग स्टॉप लॉसचं उदाहरण समजून घेऊयात। जसे की 1000 रुपयांना शेअर घेतला आहे आणि स्टॉप लॉस 950चा लावला आहे, पण भाव 1100पर्यंत गेला तर आपण स्टॉप लॉस 1050वर सरकवू शकतो, म्हणजेच तोटा टळून नफा सुरक्षित करून घेऊ शकतो। स्टॉप लॉस कसा ठरवावा, तर कॅपिटलनुसार, म्हणजे जितका धोका तुम्ही घेऊ शकता तितकाच स्टॉप लॉस ठेवा। आणि टेक्निकल ॲनालायसिसनुसार, जसे की सपोर्ट लेवल, मूव्हिंग ॲव्हरेज आणि चार्ट पॅटर्ननुसार आपण स्टॉप लॉस सेट करू शकतो। ट्रेडिंग स्टाईलनुसार, म्हणजे इंट्राडेमध्ये छोटा स्टॉप लॉस जसे की 1% ते 2%, स्विंग ट्रेडिंगमध्ये थोडा मोठा जसं की 5% ते 7% आणि लाँग टर्ममध्ये अजून जास्त जसे की 10% ते 15%। स्टॉप लॉसमधल्या काही चुका, त्या म्हणजे स्टॉप लॉस लावल्यावर लगेच बदलत राहणे, खूप जवळ स्टॉप लॉस ठेवणे, म्हणजे मार्केटच्या छोट्या हालचालीत सेल होऊन जातो। आणि स्टॉप लॉस अजिबातच न लावणे ही सर्वात मोठी चूक आहे। आणि अंदाजे स्टॉप लॉस लावणे, जो की डेटा न बघता लावून ठेवणे। तर मित्रांनो, स्टॉप लॉस म्हणजे ट्रेडिंग आणि गुंतवणुकीतील सेफ्टी बेल्ट आहे। तोटा थांबवायचा असेल आणि मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल तर स्टॉप लॉस लावणे गरजेचं आहे। लक्षात ठेवा, प्रॉफिट आपोआप होतो, पण नुकसान नियंत्रणात ठेवण्यासाठी स्टॉप लॉस हवाच। तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही स्टॉप लॉस वापरता का आणि कसे वापरता हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता। हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे, खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग। धन्यवाद।